नामस्मरणात मन एकाग्र का होत नाही मला सांगायचं. अहो ही काय माहिती आहे का, ही सरसकट सगळ्यांचीच तक्रार आहे. का बरं? का बरं म्हणजे आपण अभ्यास करत नाही तसा, म्हणून मन एकाग्र होत नाही. आवडीचा पदार्थ आला की होतं ना एकाग्र मन, पण आवडीच्या पदार्थाच्या ठिकाणी मन एकाग्र करायला अभ्यास लागत नाही. कारण विषयामध्ये रमणं ही जन्मोजन्मीची सवय झाली आहे ना आपली. परमार्थाचा अनुभव विषयाच्या विरुद्ध दिशेचा आहे. म्हणजे कुणामुळं विषय उपभोगता येतो त्याला उपभोगायचा आहे परमार्थामध्ये. लक्ष देऊन ऐका बरं का. ज्याच्यामुळं विषय उपभोगायला मिळतो त्याला अनुभवायचं आहे परमार्थात. डोळ्याला दिसतं कुणामुळं त्याला पाहायचं आहे डोळ्यानं, पण सद्गुरूंनी दिलेल्या डोळ्यानं. कळतंय का तुम्हाला? कळतंय का? हा थोडासा उलटा प्रवास आहे आपला. आपली ही आवड अशी वेगवेगळ्या इंद्रियांच्या मार्फत विषयांमध्ये घट्ट जडलेली आहे. आता तिथं आवड जडल्यामुळं तिथं आपल्याला मन एकाग्र करायला काहीच अभ्यास करायला लागत नाही, सहज एकाग्र होतं. तसं नामस्मरणाच्या ठिकाणी होत नाही. कारण नामस्मरणात कुठं काय अनुभव आहे आपल्याला? श्रीखंड जिभेवर ठेवलं की गोड लागतं, पाणीपुरी चटकदार लागते, भजी चमचमीत लागते, पण नाम घेतल्यानंतर अनुभव कुठे येतोय? म्हणून मग मन एकाग्र होत नाही. याचा अर्थ असा आहे, आपल्याला जिथून अनुभव घ्यायची सवय आहे, ज्या ठिकाणाहून आपल्याला अनुभव घ्यायची सवय आहे त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याचा अभ्यास करायला पाहिजे. आणि ते ठिकाण म्हणजे खरं म्हणजे आपला आत्मा आहे. म्हणजे आपल्या आत्मस्वरूपापर्यंत पोहोचण्याचा अभ्यास नामस्मरणाच्या माध्यमानं करायला पाहिजे. आपल्या आतमध्ये एक चैतन्य शक्ती प्रवाहित होतीये, दिसत नसली डोळ्याला तरी होतीये. ती शक्ती आतमध्ये खेळत आहे आपल्या, म्हणून आपण सगळं काही करू शकतो. नामस्मरणही करू शकतो, जेवणही करू शकतो, झोपू पण शकतो. झोपल्यावर उठतो कसे? ती शक्ती आहे म्हणून उठतो. आलं की नाही लक्षात? त्या शक्तीचा स्रोत जिथे आहे तिथं आपलं स्वरूप आहे. म्हणजे सूर्य आहे, सूर्याची किरणं पृथ्वीपर्यंत येतात. शास्त्र काहीतरी सांगता 8 मिनिटं त्याला लागतात त्या किरणांना पृथ्वीवर पोचायला. मग सूर्यापासून निघालेली उष्णता पृथ्वीपर्यंत पोचते. पण ही आलेली उष्णता, हा आलेला प्रकाश म्हणजे सूर्य आहे का? सूर्य तो आहे, पण इथे त्यामुळं प्रकाश आहे. तसं आत्मा आहे, त्या आत्म्यामुळं चैतन्य आपल्या शरीरात खेळतंय. आलं लक्षात? आणि ते खेळतंय म्हणून आपण हालचाल करू शकतो. हात उचलू शकतो, हे ऐकू शकतो, विचार काहीतरी करू शकतो. हे सगळं त्या चैतन्याच्या सत्तेवरती घडतंय. आपली हालचाल बंद केल्यानंतर त्या चैतन्यापर्यंत आपोआपच आपण पोहोचतो, काहीही प्रयत्न न करता. आपली हालचाल बंद करण्याचे तेवढे प्रयत्न करावे लागतात. हालचाल म्हणजे मनाची, चित्ताची, आपल्या बुद्धीची, ही बंद करण्याचे प्रयत्न करायला लागतात. तुमचा जो प्रश्न आहे की नाम घेत असताना मनामध्ये येणारे विचार थांबत का नाहीत? कारण आपण त्या ज्या गोष्टी आहेत ज्या बंद करायच्या आहेत आपल्याला, त्या बंद करायचा प्रयत्न करत नाही. विचार एकदा आला की त्या विचारामध्ये आपण शिरतो आणि ते आपण जाणून बुजून शिरतो. हे तुम्हाला स्पष्ट सांगतो. आपल्याला आत्ता असं वाटतं की मी कुठे जाणून बुजून विचारात शिरलो, ते तर येत गेले आणि मी वाहत गेलो विचारांमध्ये, असं वाटतं ना आपल्याला. पण तसं नाही आहे. कुठलाही विचार सलग कुठे राहतो आपला? समजा आपण डोळे मिटून बसलो, काय आता विचार करायचा, काहीतरी विचार करूया. हां, सगळेजण कुठून कुठून आलेत कोणास ठाऊक, असा एक विचार आला. किंवा काय भाजी अशी का केली हिने, जरा बरी झाली असती तर जरा बरं झालं असतं, असा एक विचार आला. पण हा विचार कुठं कायम कुठं राहिला? 1-2 सेकंद राहिला, पण नंतर त्या विचारातनं आणखीन एक विचार निर्माण झाला.
कुठून आलेत कोणाच ठाऊक. आता हे अजून पण येतातच आहेत, दाराचा आवाज होऊ नये म्हणून काळजी घेत आहेत. आणखीन एक विचार आला, पण तो विचार आल्यानंतरही तो टिकला नाही. ह्याचा अर्थ काय होतो? एक विचार आणि दुसरा विचार याच्यामध्ये एक अंतराळ आहे असा याचा अर्थ होतो. हे सगळं उपनिषदांमध्ये सांगितलंय बरं का. ते फक्त बोलीभाषेत तुम्हाला सांगते, माझं काही ज्ञान नाही आहे याच्यामध्ये. एक विचार येतो, गोष्ट खरी आहे, पण दुसरा विचार यायच्या आधी एक शून्यावस्था येते, ही पण गोष्ट खरी आहे. आणि जो पहिला विचार येतो त्याच्या आधी विचार नसतो, ही पण गोष्ट खरी आहे. डब्यामध्ये जागा असेल तर आपण धान्य टाकणार डबा भरायला, बरोबर. जो डबा काठोकाठ भरलेला आहे त्याच्यात धान्य आपण भरणार नाही. म्हणजे विचार यायला तिथे रिकामी जागा आहे म्हणून तो आला, टिकला 1-2 सेकंद, पण लगेच दुसरा आला, लगेच तिसरा आला. त्या प्रत्येक विचाराच्या मध्ये एक रिकामी जागा आहे. आता हे तुम्हाला विस्तार करून सांगतोय म्हणून तुम्हाला पटतंय ना. पण हा विस्तार आपल्याला दिसत नाही, कारण पंखा वेगानं फिरतोय म्हणून पातं दिसत नाही. हा विस्तार आपल्याला बसल्यानंतर नामाला दिसत नाही. पटकन गोष्टी घडतात. विचार येतो, परत दुसरा येतो, तिसरा येतो, असं हाताकडे बघा माझ्या, असं झप चालतं. हे असं दिसत नाही. अरे तो येतोय विचार, हे कळत नाही आपल्याला. आता हे जे कळतं, तो विचार येतोय, तेही विचाराच्या पातळीवर कळतं, पण तो खोलातला झाला विषय, त्याच्यावरती येईल नंतर. पण आधी हा विचार येतोय हे लक्षात येण्यासाठी आपल्याला जे दिलेलं आहे त्याच्याकडे लक्ष पाहिजे. जसं महाराज म्हणतात, तुम्ही मंदिराकडे चाललाय, माणूस भेटायला आला, त्याच्या मागे जाता का? त्याला भेटून मंदिराकडेच जाता, मंदिराची वाट धरता. तसं आपल्याला जे सद्गुरूंनी नाम दिलेलं आहे किंवा ध्यानाच्या अनुग्रहामध्ये साक्षीत्व शिकवलेलं आहे सद्गुरूंनी, तर तिथं स्तब्ध राहणं हे शिष्याचं काम आहे. ते विचार येणारच आहेत, ते गृहीतच आहेत. आणि हे अगदी भगवंतांनी पण कबूल केलेलं आहे की ते गृहीत आहे विचार येणं. गीतेमध्ये तसा श्लोक आहे. गंमत अशी होती की आपण जेव्हा स्थिर राहतो त्यावेळी तो येताना कळतो. आता थोडं खोलात जाऊया. आता मला नकोच आहेत ना विचार. कोणी मला विचार करायचे आहेत म्हणून कशाला ध्यानाला बसेल आणि नामस्मरणाला बसेल? विचार नको आहेत हे आपल्या बुद्धीला पटलेलं आहे, पण मनात विचार येत आहेत. त्याचं कारण असं आहे, बुद्धीच्या बाहेर मनाचं स्थान आहे आणि अहंकाराच्या डोक्यावर मनाचं स्थान आहे. या अर्थाची ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे. माऊली असं म्हणतात, तो बुद्धीच्या बाहेर आहे मनाचा प्रांत आणि अहंकाराच्या डोक्यावर ते मन बसलेलं आहे. म्हणजे किती धोकादायक जागा आहे बघा मनाची. बुद्धी विचार करते, मला उद्या पहाटे 5ला उठून व्यायाम करायचा आहे, मग मी नामस्मरणाला बसणार आहे. पण 5 वाजता कोण सांगतं जाऊ दे झोपूया? ते मन सांगतं. ती बुद्धी नाही आहे. ती बुद्धी का नाही आहे? कारण ते मन असल्यामुळं, ते मन बाहेर आहे म्हणून बुद्धीच्या. आणि ते अहंकाराच्या डोक्यावर बसून अहंकाराला चालवतं. जसा तो घोडेस्वार चालवेल किंवा माहूत चालवेल हत्तीला, तसं अहंकाराच्या हत्तीला हे मन चालवतं. आणि मग मनाचं आपण ऐकतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे ते गाढव घेई मनासंगे धाव. म्हणजे मनात आलं ते केलं, ते गाढव आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे आपण काय करतो, मनाच्या अशा प्रकारे अधीन जातो. पण जेव्हा आपण बुद्धीच्या ठिकाणी स्थिर राहतो, लक्ष देऊन ऐकता ना तुम्ही, बुद्धीच्या बाहेर मन आहे. जसं हे झाड तुम्हाला खिडकीच्या बाहेर दिसतंय, पण तुम्ही खिडकीत थांबला तर तुम्हाला झाड खिडकीच्या बाहेर दिसेल. झाडावर बसला तर झाड खिडकीच्या बाहेर आहे असं दिसणार नाही तुम्हाला, झाडावर गेला तुम्ही. तसं आपण सद्गुरूंनी दिलेल्या नामाच्या ठिकाणी शांत थांबलो की आपल्याला मन दिसतं. आणि मनाचं स्वरूप विचार आहे. मग विचार येताना दिसतो. मग आपला निश्चय आहे विचार करायचा नाही, मग तो येऊनच देत नाही साधक विचार. काहीतरी कारण होतं, सासूचा चेहरा वाकडा होतो, ते सुनेला दिसतं.
काय झालं हो? असं विचारते ती. जाऊ दे नाही, सांगा की काय झालं, काल तर असं केलं नव्हतं तुम्ही. झाली वादाला सुरुवात. बरोबर. ते वाकडं झालेलं सासूचं तोंड सुनेला दिसलंच नाही तर वादाचा प्रश्नच नाही. पहिला शब्द आलाच नाही तर दुसरा शब्द येत नाही. बरोबर ना? तसं एक विचार आला नाही की विचारांची साखळी येत नाही, मग विचार थांबतो. आता हे ऐकायला खूप छान वाटतं, अगदीच सोपं आहे असं वाटतं, पण ते सोपं जात नाही कारण आपण नामाला धरून राहत नाही. बाकी काही नाही, खरंच सोपं आहे. ते अवघड आहे असं म्हणणं एक प्रकारे महाराजांच्या सत्तेलाच कमी लेखण्यासारखं आहे. सद्गुरूंची सत्ता मनापेक्षा खूप मोठी आहे. मन जर वरचढ असतं सद्गुरूंच्या सत्तेपेक्षा तर परमार्थाला अर्थच उरला नसता, अनुग्रहाला अर्थ उरला नसता, साधनेला अर्थ उरला नसता. मनाच्या सत्तेपेक्षा, विचारांच्या सत्तेपेक्षा सद्गुरूंची सत्ता श्रेष्ठ आहे. त्यामुळं पहिला भाव सद्गुरूंच्या चरणापाशी पाहिजे. त्याला घट्ट धरून बसलं पाहिजे. त्याला घट्ट धरलं की सद्गुरूंनी दिलेल्या साधनाच्या ठिकाणी निश्चय पक्का होतो. समजून घ्या नीट बरं का. साधन दिलंय कुणी? सद्गुरूंनी. त्यात साधनाच्या ठिकाणी निश्चय पक्का हवा असेल म्हणजे आपल्याला दिलेलं नाम म्हणा किंवा ध्यान साधना म्हणा, जे काय आता तुम्हाला नाम दिलेलं आहे, नामाच्या ठिकाणी जर माझा निश्चय पक्का व्हायचा असेल की मी नामाला सोडणार नाही, मग असा विषय त्याला धरून आपल्याला पुढं जायचं, तर ते ज्यांच्याकडनं मिळालेलं आहे त्यांना भावानं धरावं लागतं. साधी व्यवहारातली गोष्ट सांगतो तुम्हाला मी. ज्या माणसाचं वर्तन आपल्याला पटत नाही आणि व्यवहारदृष्ट्या गलिच्छ वर्तन ज्याचं आहे, तो समजा तुमच्याशी प्रेमानं बोलायला आला, तुम्ही लक्ष द्याल का त्याच्याकडं? कारण ती व्यक्ती आपल्याला पटत नाही. साधं व्यवहारातलं गणित आहे. मग त्या व्यक्तीचं वागणं पटल्यामुळं जर मी त्याच्याशी बोलणार असेल, व्यवहारात साधा विश्वास ठेवणार असेल त्याच्यावरती, तर सद्गुरूंनी दिलेलं साधन निश्चयानं धरायला सद्गुरूंप्रती विश्वास नको का? म्हणून विश्वास फार महत्त्वाचा आहे परमार्थात. मग त्यांना विश्वासानं आणि भावानं धरून ठेवायचं पहिलं काम. मग त्यांनी दिलेलं नाम घट्ट धरून ठेवायचं दुसरं काम. मग ठरवायचं बुद्धीमध्ये की मी हेच बघणार आहे, हेच करणार आहे, हेच चिंतणार आहे, याचंच मनन करणार आहे, मी इतर विचार येऊ देणार नाही, असं ठरवायचं मनामध्ये. निश्चय करायचा. माऊली त्याला वैराग्याचा निश्चय म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये. कळलं? तो वैराग्याचा निश्चय करून साधनेला बसायचं. मग सद्गुरूंची आठवण करायची. हे आपण काही करत नाही बरं का. नुसतं माळ घेतली बसला असं करायचं नाही. आधी निश्चय करायचा की मी आता बसणार आहे शांत, सद्गुरू माझे, मी विचाराला येऊ देणार नाही, कुठलाही तर्क लढवत बसणार नाही, कसलंही बाकीचं चिंतन करणार नाही, शांतपणे राहणार. याचा निश्चय करतो का आपण? नाही करत. हा निश्चय करायचा की असं मी बसणार. मग बसायचं. परत एकदा सांगतो, हे सगळं निश्चय करणारं पण मनच आहे, ठरवणारं पण मनच आहे, मग निर्णय घेणारी पण बुद्धीच आहे. पण तो खोलातला विषय, त्याकडं नंतर येणार आहे आपण. पण आधी ह्या मनाला आपण हाकलतोय की तू यायचं नाही आहेस विचार करत करत माझ्याकडे. मग साधनेला बसायचं. मग सद्गुरूंची आठवण करायची. तेथ स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके भरे, जव काठिण्य विरे अहम भावाचे, विषयाचा विसरू पडे इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. माऊलींनी सांगितलं, तुम्ही त्यांचं स्मरण केलं की आपोआपच सात्विकता आतमध्ये येते तुमच्या. जे जे कुठले कुठले स्पर्श झालेले असतात, अनंत प्रकारचे काही ना काहीतरी स्पर्श झालेले असतात आपल्याला. स्पर्श म्हणजे चित्ताच्या, मनाच्या पातळीवरती. आलं की नाही लक्षात? ते सगळे स्पर्श आपल्याजवळ असतात. ते स्पर्श गळून पडतात, तात्पुरते गळून पडतात. माऊली म्हणतात काठिण्य विरे. काठिण्य जाईल म्हणत नाहीत ते, विरे म्हणतात. म्हणजे मऊ होतो मनुष्याचा अहंकार, तरल होतो मनुष्य. सद्गुरूंची आठवण केली, भाव भरून आले, मग 1-2 मिनिट त्यांची मानसपूजा करावी. म्हणजे पायावरती डोकं ठेवलं, फुलं वाहिली, परत एकदा पायावरती डोकं ठेवलं तरी ते पूजनच झालं. छोटंच पण पूजन झालं. तसं पूजन करावं 2 मिनिटं. मग आपण आणखी शांत होतो.
म्हणजे आधी बसायचा, विचार न करण्याचा, श्रद्धेनं, भावानं, भक्तीनं नामाला धरून ठेवण्याचा निश्चय, मग सद्गुरूंची आठवण, ती पण भावासहित, प्रेमासहित. आलं लक्षात? त्या आठवणीनं केलेली शांतपणे मानसपूजा, याच्यामुळं आपण थोडेसे शांत होतो. जेवढे होतो शांत आधी त्याच्यापेक्षा आणखी थोडे शांत होतो. आणि मग शांतपणे नामाचा उच्चार करावा. असं फास्ट नव्हे, फास्ट गाडी जाते तसं. जिभेला टाळूचा पत्ता नाही, टाळूला जिभेचा नाही आणि ओठांना कशाचाच नाही, असं नाही करायचं. शांतपणे नामाचा उच्चार करावा. म्हणजे अनुभवून पहा, मग तिथे शांतता आहे. आणि मग आपल्याला ते धरायचं आहे. मग त्या वाटेनं जाताना विचार आडवा आला की लक्षात यायला लागतो. एकदम येणार नाही, पटकन असंही होईल की एवढं सगळं करूनही विचारांमागून विचार येत आहेत, तरी पण सावध राहायचं. मग विचार येताना दिसला की त्याला बाहेर घालवायचं. आत्ता बघा, आपण बोलतोय, तुमच्याकडे लक्ष असताना कुठेतरी दाराचा आवाज झाला. असं काय महत्त्वाचं होतं त्या दरवाजाच्या आवाजाकडं? पण तुम्ही तिकडं पाहिलं, इकडं बोलणं सुरू असताना. हेच करतो आपण साधनेमध्ये, या व्यतिरिक्त काहीही करत नाही. जे डोळे उघडे ठेवून जगतो तसंच डोळे मिटून जगतो. आलं का लक्षात? आत्ताच घडवलं महाराजांनी हे करायचं नाही. फक्त हे सांगितलं जाते की नाही, तर इथं अवधान द्यायचं, लक्ष द्यायचं. तसं नाम घेतोय ना, तर तिथे लक्ष द्यायचं. आपल्याला असं वाटतं की हा विचार केलाच नाही तर जग बुडेल आत्ता, आणि मनुष्य त्या विचारात शिरतो. म्हणजे तसं वाटत नाही जग बुडेल, पण तितक्यात तत्परतेनं त्या विचाराकडे आपण धाव घेतो आणि विचारामागून विचार वाढवत जातो. असं न करावं. तो नामाचा मार्ग घट्ट धरून ठेवावा. मग आता सुरुवातीच्या विषयाकडे येतो. असं हळूहळू होत गेलं की मग विचार शून्यता येते. म्हणजे विचार नाही आहेत अशी तरी स्थिती राहते. किंवा एक विचार येतो पण तो गेल्यानंतर आपण सावध असतो, आता येऊ द्यायचा नाही. मग दुसरा विचार येईपर्यंत शून्यावस्था येते. आणि मग ती शून्यावस्था वाढत जाऊन पुढे परमार्थाच्या पायऱ्या आहेत. आलं लक्षात? आता खोलातल्या विषयाकडे जाऊया की हे कुणाला कळतं की विचार येतोय आणि हा आता येऊ द्यायचा नाही आहे? हे कोण ठरवतं? हे आपलं मनच आहे. कारण मनाला सत्वगुणाचा पण स्पर्श आहे. आणखी एक माऊलींची ओवी आहे की मन हे रजोगुणाच्या खांद्यावरती आहे, असं माऊली म्हणतात. 13व्या अध्यायामधल्या या ओव्या आहेत. मनाची जागा माऊलींनी जाणून घे म्हणून सांगितले आणि मग ह्या ओव्या सांगितलेल्या आहेत. माऊली म्हणतात मन हे रजोगुणाच्या खांद्यावर आहे. मग आपण जर एक रेषा अशी डोळ्यापुढे आणली की त्या रेषेच्या वरती सत्वगुण आहे, मध्ये रजोगुण आहे आणि खाली तमोगुण आहे. आता आपल्याला माहित आहे की भगवत भक्ती, ईश्वर चिंतन, सद्गुरू भक्ती, पूजन, भजन यासाठी सत्वगुण कारक आहे. आणि विषयात रमणं म्हणजे हे जे विचार आहेत, का आली नाही मोलकरीण किंवा हा आत्ताच का आला, ही भाजी अशीच, जे काही वैषयिक विचार आहेत ते सगळे रजोगुणामध्ये येतात. घात, पात, आत्महत्या, हत्या, आणखी नीच प्रतीचे विचार तमोगुणात येतात. हे माहिती आहे आपल्याला. मनाची जागा रजोगुणाच्या खांद्यावर असल्यामुळं बाप जसं मुलाला खांद्यावर घेऊन जत्रेत जातो आणि त्या मुलाला जत्रेतलं पुढचं दिसतं जे बापाला दिसत नाही ते, कारण त्याचं डोकं बापाच्या डोक्यावर असतं आणि त्याचे पाय छातीला लागतात बापाच्या, कारण ते खांद्यावर बसलेलं असतं. तसं मनाला रजोगुणाचा स्पर्श आहे म्हणून ते विषयात पण शिरतं. सत्वगुणाचा स्पर्श आहे म्हणून ते साधनेच्या आड विचार येतोय बरं का, तेही सांगतं. त्या मनामध्ये विचार करूनच तुम्ही ध्यानाला बसताय किंवा नामस्मरणाला बसताय, त्या मनाला घेऊनच बसताय. असं हे मन कारकपण आहे आणि मारकपण आहे. मन एव मनुष्याणाम कारणम मदन मोक्ष, अशी मनाची व्याख्याच आहे केलेली. मग त्यातला हवा तो भाग आपण घ्यावा आणि नको तो भाग टाकून द्यावा. आता धान्य फारसं कोणी निवडत नाही, निवडलेलंच विकत मिळतं. पण जिथं विकत मिळतं तिथं कोणीतरी निवडून ठेवलेलं असतं ते. पण आम्ही धान्यच निवडणार नाही म्हणलं तर चांगलं धान्य येणारच नाही पदरामध्ये. निवड करावी लागते. हे जसं जीवनामध्ये आहे तसं साधनेला बसल्यानंतर निवड करावी लागते की मी या मार्गावरती थांबणार आणि या मार्गावर जाणार नाही.
ही गोष्ट खरी आहे की निवड करणारं तिथे मन आहे, पण ते मन नंतर नामामध्ये लय पावतं आणि साधक आनंदाला प्राप्त होतो. ध्यान साधना करत असेल तर ते मन आत्मस्वरूपामध्ये लय होतं आणि साधक तिथेच जातो आत्मस्वरूपापाशी. असा तो प्रवास आहे आणि हा अभ्यास आहे. आत्ता हे ऐकलं, प्रोसेस ऐकताना सुद्धा कधी कधी अवघड वाटते. मग हे सोपं आहे असं वाटतं. करणं प्रत्यक्षात जड जातं, कारण आपण गांभीर्यानं तसं करायला जात नाही. तुमच्या हातामध्ये सोन्याच्या पाटल्या आहेत, त्या हरवल्या तर तुम्ही गांभीर्यानं त्याचा शोध घ्याल, त्याला गांभीर्य म्हणायचं. तसं गांभीर्यानं बसत नाही साधनेला. आपण कॅज्युअली घेतो, आपण अत्यंत कॅज्युअली घेतो. महाराजांचा अभंग आहे बघा तिथे, मानू नका नाम साधन लहान. महाराज म्हणतात, त्या अभंगाच्या शेवटी महाराज म्हणतात की मनुष्याच्या देहाचा नेम नाही, तुम्ही विषयात रमू नका, नामाला लागा. ही गंभीर गोष्ट तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत श्वास पुढचा घेता येत नाही. कासावीस व्हायला लागलं श्वास घेण्यासाठी की किंमत कळते मनुष्याला. मग तडफडतो मनुष्य श्वासासाठी. ॲडमिट करावं लागतं, नाना उपचार करावे लागतात. म्हणजे हे जे सुस्थितीत ठेवलेलं आहे ते कुठेतरी महाराजांच्या कृपेनं सुस्थितीत आहे. तर आता हे नामाला लावलं पाहिजे, याचं गांभीर्य पाहिजे. मग आपोआप मन शांत होणार नाही असं शक्यच नाही. ते नसतं होणार तर आजपर्यंत संत महात्मे कोणी झालेच नसते. मनात जे येतं ते त्यांच्याच इच्छेने येतं ना. नाही, मनात जे येतं ते आपल्यावर असलेल्या संस्कारांनी येतं. महाराज व्यापक आहेत. तुम्हाला एक गंमत सांगतो बरं का. भाऊसाहेब महाराज उमदीकर म्हणून होऊन गेले. त्यांचे सत्शिष्य म्हणजे गुरुदेव रानडे आणि ॲनी बेझंट नावाच्या फार मोठ्या विचारवंत होत्या परदेशात. त्यांनी अध्यात्मावरती एक इंग्रजी पुस्तक लिहिलं आणि गुरुदेव रानडे इंग्रजीमध्ये तरबेज होते. ते उच्च शिक्षित होते आणि मोठमोठ्या पोस्ट्सवरती पण होते. भारतामध्ये ते व्हाईस चान्सलर पण होते एकदा. आणि ॲनी बेझंट आणि गुरुदेव रानडेंचा परिचय असल्यामुळं गुरुदेव रानडेंचे सद्गुरू भाऊसाहेब महाराज उमदीकर आहेत हे ॲनी बेझंटना माहीत होतं. ॲनी बेझंटनी त्यांचं लिहिलेलं जाडजूड इंग्रजी अध्यात्मपर पुस्तक गुरुदेव रानडेंना पाठवलं आणि म्हणाल्या की तुमच्या सद्गुरूंचा याच्यावरती अभिप्राय मला कळवा. आता गंमत अशी, भाऊसाहेब महाराज उमदीकरांना इंग्रजी येत नव्हतं. व्यक्तिशः बरं का, तत्वशः नाही. व्यक्तिशः त्यांना इंग्रजी येत नव्हतं. थोडेफार शिकले होते, कन्नड येत होतं. आलं लक्षात. मग गुरुदेव रानडेंनी काय केलं, ॲनी बेझंटच्या पुस्तकातली एक ओळ वाचावी, ती कन्नडमध्ये भाऊसाहेब महाराजांना सांगावी. मग दुसरी ओळ वाचावी, ती कन्नडमध्ये ट्रान्सलेट करून भाऊसाहेब महाराजांना सांगावी. थोड्या वेळाने भाऊसाहेब महाराज म्हणाले, रामराया थांब म्हणाले. रामराया म्हणजे त्यांचं रामचंद्र नाव होतं गुरुदेवांचं. रामराया थांब म्हणाले. भगवंतानं निर्माण केली नसेल भाषा तर ती मला कळणार नाही, बाकी सगळ्या मला कळतात म्हणाले. असं ते का म्हणाले, कारण ते भगवंताला जाणणारे होते. हां, मग पूर्ण पुस्तक इंग्रजीमधनं गुरुदेवांनी वाचून दाखवलं आणि त्याच्यावर भाऊसाहेब महाराजांनी अभिप्राय लिहिला आणि तो ॲनी बेझंटना आवडला. याचा अर्थ असा की सद्गुरु तत्व हे व्यापक आहे. अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम तत्पदम दर्शितम येन तस्मै श्री गुरुवे नमः. असं सद्गुरु तत्व आहे. आपल्या मनात जो विचार येतो तो सद्गुरूंचा कसा असेल. व्यापकत्व मनाच्या कक्षेत येत नाही. मनाला सीमा आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे तुम्हाला माहीत नसलेल्या भाषेमध्ये तुमच्या मनात विचार येईल का. जॅपनीज भाषेत विचार येतो तुमच्या मनात का येत नाही. किंवा फ्रेंच, स्पॅनिश, इटालियन भाषेत विचार येतो तुमच्या मनात येत नाही. पण महाराजांना तर सगळ्या भाषा येतात. म्हणजे कुठल्याही भाषेत कसाही विचार यायला पाहिजे, केव्हाही यायला पाहिजे. तसं होताना दिसत नाही आपल्याला. आपल्यावरती जो संस्कार आहे त्या संस्कारातूनच आपल्या मनामध्ये विचार येतात. आणि हे आपलं मन सत्व रज तम गुणांनी जड झालेलं आहे, मळलेलं आहे. एका साध्या भाषेत सांगायचं तर घाणेरडं आहे.
हे घाण असलेल्या मनामध्ये येणारे विचार आहेत जे आपल्या सापेक्ष येतात. म्हणजे या विचारांच्या सीमा आपल्या देहबुद्धीच्या कंपाऊंडमध्ये आहेत. या देहबुद्धीच्या पलीकडे मनाचे विचार नाही आहेत. देहबुद्धीच मुळात मनाच्या दोऱ्यानं बांधली गेलेली आहे. जसं ऊसाची मुळी असेल किंवा लाकडाची मुळी असेल, आपण कशानं तरी बांधतो, ती बांधली जाती, घट्ट राहते. ही देहबुद्धी अशी घट्ट राहिली आहे कारण मनाची दोरी आहे म्हणून. ती दोरी सुटल्यानंतर देहबुद्धी तिथे नाही हे लक्षात येतं. आहे आत्मा हेच लक्षात येतं. मग विचारच नाहीत तिथे. त्यामुळं आपल्या मनात येणारे विचार म्हणजे महाराजांचेच विचार आहेत असं नाही. फक्त एक आहे. जसं मनाचं मगाशी स्थान सांगितलं की ते रजोगुणाकडे पण आहे, सत्वगुणाकडे पण आहे. त्यामुळे मनात नामाचा विचार आला तर श्रद्धेनं असं मानावं की हा महाराजांचा विचार, महाराजांनी ही प्रेरणा दिली आहे, हे श्रद्धेनं मानावं आपण. कारण तो उपासनेच्या बाजूचा विचार आहे म्हणून. मगाशी विषय पाहिला आपण की साधकाला निवड करावी लागते. ठरवू शकतोच ना आपण, फिरायला जायचं गावी का घरी साधनेला बसायचं, ठरवू शकतो आपण, निवड करू शकतो. मग जी निवड आपल्या परमार्थ मार्गाच्या बाजूची आहे ती महाराजांनी दिलेली प्रेरणा आहे असं निश्चित श्रद्धेनं मानावं. वस्तुतः महाराजांपाशी विचार नाहीत, सच्चिदानंद स्थिती आहे ती. आलं का लक्षात? मनुष्य जन्म हा एकदाच मिळतो. 84 लक्ष योनीतून एकदाच मिळतो. मग परत परत आपण मनुष्य जन्मात येऊ असं कसं होईल? मनुष्य जन्म एकदाच मिळत असला तरी जर सद्गुरु कृपा असेल आणि सद्गुरूंनी दिलेलं साधन आपण जन्मात केलं या, तर सद्गुरु कृपेनं पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त होऊ शकतो. साधन केलं असेल तर उर्वरित साधन करण्यासाठी. कारण साधना मार्गावरती आहोत म्हणून तर सगळे संत पदोपदी आपल्याला सांगतात की जाऊ नका भानगडीत विषय भोगांच्या, गरजेपुरता भोगा. म्हणजे भूक लागल्यानंतर अन्न सेवन हा अपराध नाही आहे, पण अन्नाच्याच चिंतनात असणं हे विषयासक्त जीवन आहे. आणि असे लोक असतात. या आठवड्यात काय खायचं, या विकेंडला काय काय खायला जायचं, या आठवड्यात घरी काय काय बनवायचं, मग त्याचं चिंतन, त्याचे विचार. मग हे सोमवारी झालं तर मग हे बुधवारी नको, आज रविवारी काहीतरी विशेष बेत करूया. लक्षात येते तुम्हाला? चवीच्या मागे धावण्याचं, रसनेचं अंकित असणं म्हणतात याला. असं असलं तर तो विषयासक्त भाग झाला. तसं नसावं. असं प्रत्येक भोगाच्या बाबतीत, आता सगळी इंद्रिय काय सांगत नाही मी, असं प्रत्येक इंद्रियाच्या बाबतीत नसावं आसक्त. तर आपण वाचू. आणि साधना असेल तर. कारण नाहीतर फार उत्तम जीवन आहे पण साधनाभ्यास नसेल तरी काही उपयोग नाही. मग असे उत्तमाहून उत्तम लोक होऊन गेले पण भगवत अनुभव नसल्यामुळे जीवन वाया गेलं. असं असू नये. साधना असावी आणि मग उत्तम जीवनाचा अभ्यास असावा. दोन्ही गोष्टी हातात हात घालून जाव्यात. मग हा जो प्रश्न येतो ना की पुन्हा मला मनुष्यजन्म मिळेल का, हा प्रश्न करणारा मी घालवतात सद्गुरू. माझं काही हो, मी महाराजांच्या पायी आहे म्हणल्यानंतर काय का होईना असा भाव नंतर येतो. मला कोणता जन्म द्यायचा ते सद्गुरू ठरवतील असा भाव बदलतो नंतर. परत मला मनुष्यजन्म येईल का नाही असं विचारणं म्हणजे शाळेत जायच्या आधीच मला PhD मिळेल का नाही म्हणण्यासारखं आहे. असं काहीच नसतं. त्यामुळं आत्ता आहे ना, नंतर कुठं आहे. तुम्हाला असं वाटतंय तुमचा श्वास चालू आहे म्हणून 2 मिनिटांनी राहील असं काय होणार नाही इथं. डोंट वरी लगेच. पण आपल्याला भरोसा आहे की पुढचा श्वास येणारच आहे जणू. कारण मी अमरच आहे ना. सप्त चिरंजीवांनंतर मीच आहे काय 8वा. त्यामुळे नरदेह आहे हे सुद्धा खरं नाही आहे. तो कधीही नाही होऊ शकतो. त्यामुळे जोपर्यंत आहे तोपर्यंत नामात राहावं. नाम जर घ्यायचं तर तुम्ही एका ठिकाणी बसून घ्याच, पण तुम्ही काम करत सुद्धा तुम्ही नाम घेऊ शकता. बरोबर आहे. काम करत तुम्ही कोणतंही तुम्ही काम करत नाम घेत तेही परमेश्वरापर्यंत जातं ते. म्हणजे अहो, एका ठिकाणी तुमच्यातलं- बसूनच काम नाम घेतलं पाहिजे असंही आपल्या स्वामी समर्थांचं हेच आहे त्याच्यामध्ये की तुम्ही चालत फिरत हिंडत फिरत काम करत तुम्ही राम नाम घ्या. समर्थ म्हणतातच
चालता बोलता धंदा करिता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोगिता नाम विसरो नाही. पण समर्थच म्हणतात उगाच एकांती बैसावे तेथे हे समजोनी घ्यावे घ्यावे आणि सांडावे प्रभंजनासी. समर्थच म्हणतात ना. मग कॉन्ट्राडिक्टरी का बोलतील संत? म्हणून संतांचं म्हणणं समजून घ्यावं लागतं. आपण वर्गात जाऊन शिकतो त्यावेळी आपण काय करतो? तुम्ही गेला असाल ना शाळेत. हो. आपण वर्गात जाऊन शिकतो त्यावेळी काय करतो? हो, आपण बसलेलो असतो, शिक्षक शिकवत असतात आणि त्यांचं आपण एकाग्रतेनं ऐकून लिहून घेत असतो. म्हणजे आदर्श सांगतो बरं का मी. टवाळ्या करणारी मुलं असतात तो भाग वेगळा, पण आपण एकाग्रतेनं शिकून घेत समजून घेत असतो. ठीक आहे. मग मी घरी येतो. घरी आल्यानंतर पण माझी एक अभ्यासाची वेळ असते. त्या अभ्यासाच्या वेळेत ते वाचन आहे, लेखन आहे, त्याच्यावरचं जे काही आहे ते मी करतो. पण जेव्हा आता मी खेळतोय, बाहेर जातोय मित्रांबरोबर, प्रवासात आहे, तेव्हा सुद्धा मी अभ्यासातला विचार करूच शकतो. बरोबर आहे की? पण तो चांगल्या पद्धतीनं तेव्हा करेन जेव्हा मी समजून घेईन शिक्षकांपुढे बसून. घरी माझा अभ्यास नीट करेन तेव्हा मी येता जाता अभ्यास चांगला करू शकेन. म्हणून श्रुतिवचन आहे अहोताई. आसीनच संभवात हे श्रुतिवचन आहे. बसल्याशिवाय डोळे मिटल्याशिवाय कुणालाही ब्रह्म मिळालेलं नाही. आलं का लक्षात? सुंदर सांगितलं. त्यामुळे तो अभ्यास करावा. मग आपण हे 24 तास करूच शकत नाही. भाऊसाहेब महाराज म्हणाले 9 तास बसा. खूप कमी जण बसतात. 9 तास बसणं म्हणजे आपल्याला असं वाटतं आकाश कोसळलंय, पण विषयात आपले 9 तास असे जातात. खरं पाहता आपण काय 24 तास बसणार नाही. 1.5-2 तास बसल्यानंतर उरलेले 22 तास आहेत. त्या 22 तासात आपण भोगतो, कामं करतो, कर्तव्य आहेत आपली, प्रपंच, संसार, सगळ्या गोष्टी आहेत. ते करताना जरूर नाम घ्यावं, पण नुसतंच ते करताना घेऊ नये, बसल्याशिवाय घेऊ नये. म्हणून बसायला महत्व आहे. 2 प्रकारे तापलेला तवा गार करता येतो. एक गार पाणी टाकून आणि एक आहे असा ठेवून. नाही, सांगतो तुम्हाला मी. पहिली पद्धत आहे म्हणजे त्याच्यावरती पाणी शिंपडायचं, आणि दुसरी पद्धत आहे म्हणजे तो तवा वाहत्या नदीत सोडायचा. वरनं जे पाणी आपण शिंपडतो तव्यावरती, वरनं पाणी शिंपडलं तव्यावरती की ते चरकन जातं उडून. तसं जर साधनेची बैठक नसेल तर येता जाता घेतलेलं नाम उडून जातं. भगवंतापाशी पोचत नाही असं नाही. आपण जे आत्ता बोलतोय, तुम्ही जे विचारताय, तुम्ही जे विचारणार आहात आणि ऐकताना तुम्ही मनात काय विचार करताय, सगळं भगवंत जाणून आहे. तर तो नाम जाणून नसेल का? तर तो विषय नसून आपल्या साधनेच्या तीव्रतेचा विषय इथं चाललाय. ज्ञान जगामध्ये आहे, लायब्ररीज आहेत, वेगवेगळ्या विषयांवरचे तज्ज्ञ जगामध्ये आहेत. पण मला शिकायचं असेल तर मला कष्ट करून, गुरु गाठून शिकून घ्यावं लागतं. हा माझ्या ज्ञानाचा विषय आहे. हे जसं प्रपंचात आहे तसं साधनेमध्ये आत्मज्ञानाच्या बाबतीत आहे. भगवंत आहे, पण मी नको केलेल्या गोष्टी टाकायच्या असतील तर त्याचा अभ्यास मला करायला पाहिजे, आणि मग कर्मात राहून नामात राहायला पाहिजे. ते मग उपकारक ठरतं एकमेकांना. म्हणजे नामात राहून कर्मे घडली की मन नको त्या ठिकाणी गुंतत नाही. मग ते न गुंतलेलं मन साधनेच्या वेळी सहज शांत होतं. आणि साधनेचा अभ्यास दीर्घ असेल, म्हणजे रोजची 1.5-2 तासाची शांत बैठक असेल, तर मग ती शांती आपल्याबरोबर कर्मात राहते, आणि मग कर्मात माणूस चुकत नाही. असं ते पूरक राहतं जीवन. त्यामुळे संतांच्या एका सांगण्याचा अर्थ काढून साधना ठरवू नये. संतांना नेमकेपणानं काय म्हणायचं ते जाणून घ्यावं. कारण पुष्कळदा काय होतं, समाज असतो आणि समाजामध्ये कुणी 1लीच्या वर्गात असतो तर कुणी 10वीच्या वर्गात, आणि उपदेश सगळ्यांसाठी केला जातो कधी कधी. पण नेमका आपल्यासाठी उपदेश कोणता आहे ही गोष्ट समजून घ्यावी लागते. जसं समर्थ एके ठिकाणी म्हणतात की प्रपंचच नीट केला नाही तर खायला अन्न मिळणार नाही, मग कारण त्याला परमार्थ कसला म्हणतात. पण आता तुकाराम महाराजांनाही खायला अन्न नव्हतं. त्यांचं मूल त्यांच्या मांडीवरती उपाशी राहिल्यामुळं मेलं.
अशी परिस्थिती होती तुकाराम महाराजांची, पण परमार्थ बुडला नाही त्यांचा. मग समर्थ असं का सांगतात? आता ते सगळ्यांच्या दृष्टीनं सांगतात की आपलं जर घरदार नीट नसेल, अन्न पाणी नीट नसेल, तर आपलं लक्ष नामात लागणार नाही. या दृष्टीने समर्थांनी तो उपदेश केलाय. असं उपदेशाच्या ठिकाणी संतांची काय दृष्टी आहे, काय हेतू आहे, तो जाणून घेऊन ते आपण करावं. नाही, आता आपण तुमचं ऐकायला लागलो आहे की नाही. आता ते कॉन्सन्ट्रेशन तुमच्याकडे होते तरच ते लक्षात येते. आणि आपण ह्याच वेळेला जर जप करायला लागलो तर आपलं त्या जपकडे पण लक्ष आणि इकडे लक्ष, दोन्हीकडे कॉन्सन्ट्रेशन होणं. फार सुंदर प्रश्न आहे आणि याचं उत्तर जरा विस्तृतपणे देतो मी. मनुष्य हा एकदेशी असतो, एका ठिकाणी एका वेळी असतो. आता इथे आहे तर मी मुंबईत नाही आहे. आलं की नाही लक्षात? तसं खरं म्हणजे मन पण एकदेशी आहे. आता कोणी म्हणेल मन इथलाही विचार करेल, मुंबईतलाही विचार करेल, मग एकदेशी कसं? तर त्याची गंमत अशी की जेव्हा इथला विचार आहे तेव्हा मुंबईचा विचार नाही आहे. इथला संपल्यानंतर मुंबईचा येऊ शकतो. मग मुंबईनंतर मोलकर्णीचा विचार येऊ शकतो, मोलकर्णीनंतर शेअर मार्केटचा येऊ शकतो. पण जेव्हा एक विचार सुरू आहे तेव्हा एकच विचार चालू असतो. त्या दृष्टीनं मनही एकदेशी आहे, बुद्धीही एकदेशी आहे, सगळं एकदेशी आहे. म्हणजे मगाचचा विषय, आपण जर कर्म करत असताना नाम घेणार असू, आता हे कर्मच आहे ना. इथं काहीतरी बोललं जातंय आणि तुम्ही ते श्रवण करताय, लक्ष देऊन श्रवण करताय, हे कर्म आहे. श्रवणाचं कर्म चाललंय तुमचं. कुणी भांडी धुत असेल, कुणी स्वयंपाक करत असेल, कर्मच आहे. लक्ष देऊन स्वयंपाक केला नाही तर काहीतरी मिठाच्या जागी साखर पडायची आणि चिंचेच्या जागी गुळ पडायचा. म्हणजे तिथंही लक्ष पाहिजे. म्हणजे कर्म करताना नाम घेता येतं का, हाच हा प्रश्न आहे एक प्रकारे, पण थोडा सूक्ष्मातला आहे. दोन्हीकडं आपण पाहूया बरं का. एकदेशीपणा आपण बघितला सगळ्या गोष्टींचा. आता याच्यात गंमत अशी होती की काही कर्म प्रत्येक क्षणी जाणीवपूर्वक करावी लागतात. जसं आत्ता श्रवण होतंय तर लक्ष देऊन दर क्षणी परत लक्ष द्यावं लागतं. जी कर्म सवयीची होतात त्यांना असं करावं लागत नाही. आता गाडी चालवताना ट्रॅफिककडे लक्ष द्यायला लागेल, पण गाडी चालवण्याच्या ज्या गोष्टी आहेत, ज्यांना सवय आहे, क्लच, गिअर, ॲक्सिलरेटर, इकडे लक्ष द्यायला लागत नाही, ते आपोआप घडतं. सवय कर्माची झाली काही की काही गोष्टी इनव्हॉलंटरीली घडतात. मग इनव्हॉलंटरीली घडत असतील तर काय घडलं तिथं? मग तिकडं आपलं मन कमी असतं, मग नामाकडं जास्त लावता येतं, पण एका वेळी एकाच ठिकाणी लावता येतं. पण असा अभ्यास पण आहे की एक गोष्ट करत असताना त्याच्या बरोबरीनं दुसरी गोष्ट पण करता येते. अवधान असणं असं म्हणतात त्याला. काही जण अष्टावधानी पण असतात. आलं का लक्षात? म्हणजे 8 गोष्टींचे विचार एका बाजूला एकाच वेळी चालू असतात, पण ती गोष्ट प्रपंचामध्ये उपयोगी पडते, परमार्थात उपयोगी पडत नाही, कारण भगवंत एकच आहे. म्हणून मनाचे एकदेशीत्व उपयोगाला आणून त्या एकामध्ये मनाला मिसळून टाकायला लागतं, म्हणजे मनाला विरघळवून टाकायला लागतं. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा म्हणजे मी कर्मामध्ये आहे आणि कर्म चालू असताना मी नामही सुरू ठेवायचं आहे. ही गोष्ट एक प्रकारची कसरत आहे. म्हणजे दोरीवरून चालतोय आपण, म्हणजे आपण म्हणजे जो डोंबारी चालतो त्याचं कौशल्य काय आहे? बॅलन्स. हेच तर कौशल्य ना, बाकी काही कौशल्य नाही त्याच्यामध्ये, बॅलन्सचंच कौशल्य आहे. तसं आपलं कर्म चालू आहे, पण आपलं चिंतन नामाचं चालू आहे किंवा आपल्या आत्मस्वरूपाचं चालू आहे. हा पण एक बॅलन्सचा अभ्यास आहे. त्यामुळं असा जो करत राहतो तो त्या अभ्यासामध्ये तरबेज होतो. कधी कधी असं होईल मग त्याच्या हातनं की मीठ पडणार नाही, पण जे बनेल ते चांगलं बनेल, कारण तिथं भगवंताची कृपा असेल.
पण हा अभ्यास खूप मुरायला खूप वर्ष जातात. हा ज्यांचा मुरला त्या म्हणजे जनाबाई. मग त्यांच्या श्रेणींमधून विठ्ठल ध्वनी ऐकू यायचा. दलिता कांडिता. हां, पण आपण दळिता कांडिता एवढं घेतो संत वचनातलं, आणि दळिता कांडिता जसं सुनेवरती वचवच करतो किंवा टी व्ही सिरियल बघतो दळिता कांडिता, तसंच भगवंताचं नाम घेतो. म्हणून जनाबाईची अवस्था येत नाही. भगवंत जो एक आहे त्या एकामध्ये मन मुरवायचा अभ्यास जनाबाईंनी केलेला होता, म्हणून ते नाम त्यांच्या कर्मामध्ये मुरलं. मग त्यांनी ज्या श्रेणी थापल्या त्यातूनही विठ्ठल ध्वनी आला. याची आणखी मुरलेली अवस्था म्हणजे गोरा कुंभारांची, किंवा आणखीन संतही आहेत अशा पद्धतीचे. श्री महाराजांच्या देहातून नाम ऐकू यायचं. म्हणजे या अवस्थेमध्ये जर साधक तो गेला, म्हणजे सिद्धच गेला त्या अवस्थेमध्ये, तर त्याचा श्वासनश्वास नामच आहे, वृत्ती नाम आहे, चिंतन आहे. पण ही अवस्था जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो अभ्यास करायला लागतो की आता हे पण माझं चालू आहे, पण नामाच्या चिंतनासहित चालू ठेवायचं आहे. असा अभ्यास तो करावा लागतो. पुष्कळ वेळाला आपण काय करतो, जिथं आवश्यकता नाही तिथे सुद्धा मन गुंतवून ठेवतो. अशा पुष्कळ घटना आपल्या जीवनामध्ये घडतात. खूपच कमी घटना असतात जिथे आपल्याला अगदी काटेकोर लक्ष द्यावं लागतं. बाकी गोष्टी घडत असतात, आपण तितकंसं लक्ष दिलं नाही तरी त्या घडत असतात. तिथे आपल्याला मुभा असते आपलं मन भगवंताच्या नामाकडे चिकटवायची, कारण आता तिकडे व्याप दुसरा नाही आहे मनाला, तर नामाला चिकटवता येतं. तसं हे श्रवण करताना नाम घ्यावं का, तर त्याचं एक स्पष्ट उत्तर असं आहे की घेऊ नये. श्रवण करताना केवळ श्रवण करावं, कारण मनाला एकदेशित्वाची सवय आहे. तर एकाच ठिकाणी श्रवण चालू असताना बाकी कुठलेही विचार, नाम, चिंतन हे न करता केवळ आणि केवळ फक्त श्रवण करावं. श्रवण झालं मग नाम करावं. नामाच्या वेळी सवयीची कर्मे असतील तर ती कर्मे करत असताना नाम करावं. पण ऑफिसमधल्या अवघड गोष्टींच्या टॅलीचं काम आहे, क्रिटिकल काही काम आहे जिथं लक्ष पाहिजेच, तर त्यावेळी काही करू नये, ते एकाग्र चित्तानं कामच करावं. अशा पद्धतीनं उपासकानं राहिलं की ते नाम नामाच्या ठिकाणी मुरतं आणि मन मनाच्या ठिकाणी मुरतं. अशा गोष्टी होतात. अंगवळणी जेव्हा पडतं नाम, म्हणजे नाममयच होऊन जातं जीवन त्याचं, त्यावेळी त्याची वाचा त्याच्या हातात राहत नाही. तुकाराम महाराज म्हणत नाहीत का, माझी मज झाली अनावर वाचा. ती अवस्थाच वेगळी आहे. मग त्या अवस्थेमध्ये ते श्रवण करत असोत, विष्ठेला बसलेले असोत, नाहीतर नुसते बसलेले असोत किंवा जेवण करत असोत, नाम थांबतच नाही. ती अलौकिक अवस्था झाली. पण अभ्यासासाठी आधी एक दिशेचाच अभ्यास असावा. एका वेळेला एकच गोष्ट करायची. आपले जे संस्कार असतात ना ह्या जन्मीचे, किंवा ते मागच्या जन्मीपासून आलेले असतात असं म्हणतात नाही, आहेच ते आहे. मग ते आपल्याला कमी करायला पाहिजे, किंवा त्याच्यासाठी काय करू शकतो आपण. म्हणजे साधनाचं उत्तर आहे हो त्याला. साधनाच करायला पाहिजे. पण संस्काराबद्दल एक गोष्ट पहा. समजा तुम्ही मूग कुकरला शिजायला ठेवले, कुकर चालू केला, आणि चालू केल्यानंतर तुम्ही जर मला विचारलं हे मूग शिजायला काय करायला पाहिजे, कुकर तुम्ही चालू केलाय, मूग शिजणारच आहेत. तसं साधनेच आहे. तुम्हाला या अर्थाची संत वचनं ऐकिवात आली असतील बघा, किंवा वाचनात आली असतील, या अर्थाची बरं का. कुठल्या, की भगवंताच्या नामानं पाप जातं, संत सहवासानं पाप जातं, संतांच्या उपदेशानं पाप जातं. तुकाराम महाराज तर एका अभंगात म्हणतात, संतांचं नाम घेऊन पाप जातं. अशा तऱ्हेचा कानावर आला असेल. हे पाप म्हणजे काय आहे? नाही, आत्ता त्या दृष्टीनं नाही चाललाय. हे पापच आहे, पूर्वजन्मीचा आलेला संस्कार. देहबुद्धी हेच पाप आहे. हाच तर संस्कार आहे आपल्यापाशी आलेला, आणि हा संस्कार गेला की सगळेच गेले. अहो, मूळच काढलं झाडाचं, की त्याला हिरवी पानं असोत नाहीतर खुरटी पानं असोत, बहर असो नसो, सगळंच संपलं.
मूळ गेल्यानंतर हे अज्ञानाचं मूळ जे आहे ते देहबुद्धी आहे. त्याच्यावरतीच सद्गुरुपदिष्ट साधना घाव घालते. म्हणजे साधना करणं याचा अर्थ देहबुद्धीच्या मुळाचं उच्चाटन करणं. बरोबर? मग ते कसं होईल उच्चाटन, असा प्रश्न कसा करू शकतो आपण? साधना केल्याने. असं ते सगळं जातं. माझ्याकडे पूर्वजन्मीचे संस्कार आलेले आहेत, सगळे आले बरं का, त्याच्यात चांगले आले वाईट आले असं आपण म्हणतो. पण मी कोण असतो हा जो पूर्वजन्मीचे संस्कार घेऊन आलोय? हा कोणी नाहीच आहे तिथे. मी तो देहाशी तादात्म्य पावलो म्हणून वासनेत अडकलो आणि वासना जन्माला कारण झाली. अशा रीतीनं माझे संस्कार आले माझ्यापाशी. तिथे मी जो आहे तो खरा सच्चिदानंद स्वरूप आहे. अजन्म आहे ना, नित्य आहे ना आत्मा, तोच मी आहे ना. तेच तर सांगितले सद्गुरूंनी. म्हणजे मायावर संस्कार नाहीच आहेत. म्हणजे ज्याच्यावर संस्कार आहेत असं मला वाटतं तोच तिथे खोटा आहे. म्हणजे स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये सोनं मिळालं, मग मी श्रीमंत झालो, मग मी आनंदानं नाचायला लागलो. जागं झाल्यावर म्हणतोय त्या आनंदाचं काय करू, आता पैसे कुठे ठेवू, असं जागं झाल्यावर म्हणतोय. नाहीच आहे काही. ते जाग आल्यानंतर कळतं की ते काही नाहीये. मग ती जाग येण्यासाठी साधन आहे. ब्रह्म बाहेरून कुठे येत नाही, आहे तिथेच आहे. आहेच ते. आपल्याला जाग आली की आपण अरे चा असं होतं. कळलं का तुम्हाला? जाग यायलाच उशीर होतो. म्हणूनच त्याला वर्षाची साधना लागते. सद्गुरूंनी सांगितलं लगेच तुम्हाला जाग आली, तुम्ही ज्ञानेश्वर महाराजच झाला नाही का? त्यांनीही जर पुण्य करत 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 जन्मापर्यंतचा प्रवास केला असेल, मग हे पुण्य म्हणजे नेमकं काय आहे? जर देहबुद्धी हे पाप असेल तर आता लॉजिकल माइंडनी सांगा बरं, पुण्य म्हणजे काय? साधन, सद्गुरुपदिष्ट साधन हे पुण्य. म्हणजेच तत्वाचा बोध व्हायला पाहिजे. प्रश्नच नाही. तत्वाचा बोध होणं, स्वरूप साक्षात्कार होणं, स्वरूप प्राप्ती होणं, आत्मदर्शन होणं, आत्मज्ञान होणं, विज्ञान होणं, उन्मन होणं, विदेह स्थिती येणं, हे सगळे एका अर्थाचे शब्द आहेत. परमार्थ साधनेचं एक वैशिष्ट्य आहे, त्याच्यात जर नियमितता असेल तर त्याच्यामध्ये नंतर थोडा ईज येतो. त्या साधनेमध्ये पटकन चिदाकाशामध्ये शिरता येतं आपण जर नियमित असू तर. आणि या गंमत साधनेची अशी आहे की ती नियमितता जर सुटली तर मग तो इझीनेस हाताला लागायला जरा वेळ लागतो. कारण आपण वाया घालवतो दिवस. तर तसं न करावं, बसायचंच रोज. म्हणजे आपोआप तो ईज पकडता येतो आपल्याला. आणि मग अशी इट इज अ प्रॅक्टिस. कळलं का? ती प्रॅक्टिस असली की मग तो इझिली चिदाकाशात शिरतो. तिथं साक्षीत्वानं थांबणं ही गोष्ट पुन्हा प्रॅक्टिसचीच आहे, पुन्हा कॅपॅसिटी वाढवण्याचीच आहे गोष्ट. बरोबर आहे ना? ज्यावेळी खंड पडतो आपला, त्यावेळी आपण आपल्या चित्ताला, मनाला मुभा देतो, मोकाट सोडतो. हे जे मोकाट सुटणं आहे याच्यामुळं ते परत आत यायला वेळ घेतात. जो ते नियमितता असेल तर घेत नाहीत, घेतात पण थोडा घेतात. अनियमितता जर असेल साधनेमध्ये तर तो खूप वेळ लागायला लागतो. मग मन परत मगाशी विषय झाला तसा भयंकर लबाड आहे, आचरट आहे, आगाऊ आहे. मग मन काय करतं? हे जमत नाहीये असा विचार निर्माण करतं. त्याला बुद्धी तर्क निर्माण करते की बरोबरच आहे, हे कसं जमणार, अवघड आहे, असं व्हायला लागतं. आणि मग साधक साधना सोडण्यापर्यंत जातो, गुरु बदलण्यापर्यंत जातो. ही साधना सोपी आहे, नुसतं नाम घेतलेलं बरं पडतंय असं म्हणून ते करायला लागतो. तर हा आचरटपणा करू नये. एकातून एक वाढत जाऊन मग
भरकट होते. प्रत्यक्षतः जे द्यायचं ते सगळं दिलेलं असतं सद्गुरूंनी, असं हलवून जागं केलेलं असतं. माझ्याकडे एक पुस्तक आहे आता 7. तुमचं वय किती? माझं आता 77 चालू आहे. अच्छा. तर त्यात 7 सतिया म्हणून पुस्तक आहे ते. आता एक काम करा, सगळी पुस्तकं गुंडाळून ठेवून टाका. दोन्ही पण चालू असते, वाचन पण काय गरज असते, नाही, लिखाण चालू काही असते. गरज नाही. लिहू पण नका आणि वाचू पण नका. नाम घ्या, नाम. डोळे मिटून नामाला बसायचं, बस. अस्वस्थ व्हायला लागलं नाम ऐकू आपण तुमच्या पुस्तकाबद्दल, पण आधी फिनिश करतो. एकाग्रता भंग व्हायला लागली तर इकडं तिकडं फिरायचं, थोडं आपली काही कामं असतील ती करायची, काही वाचायला जायचं नाही. फार तर फार आजचं प्रवचन वाचायचं महाराजांचं, ते आहे. फार तर तेही नाही, तेवढंच. ते डायबिटीस तर हेवी असेल खूप, ऐका की ताई, खूप हेवी डायबिटीस असेल तर साखरेला स्पर्श केलास तर मरशील म्हणतात डॉक्टर. किंवा तर काय म्हणायचं, तो लिव्हर सिरोसिस झालेला मद्याला जसं त्यागतो, किंवा सिव्हिअर डायबिटीसचा पेशंट साखरेला जसं त्यागतो, तसं वाचनाला त्यागून टाका आता तुम्ही. ठीक आहे. अगदी थोडस. मी तर म्हणतो पूर्ण प्रवचन पण वाचू नका. महाराजांचं आजचं बोधवचन असतं बघा प्रवचनाचे, बास ते खरं एक बोधवचन जन्मभर पुरेल आपल्याला. आता लक्षात येतं मग आपल्याला की किती अवघड आहे. आपण वाचतो ते सगळं पटतं, पण जीवनात उतरवायला गेल्यानंतर किती अवघड आहे ते कळतं. मग अवघड आहे हे वाटायला लागलं की मग महाराजांना शरण जावं, जरा त्यांच्या फोटो पुढे बसून रडावं. रडलाय का कधी महाराजांपुढे बसून? नाही. रडा. कधीतरी रडावं, कधीतरी नाम घेत नाचावं. नाचायला येतं बरं का नामाच्या आनंदात. त्यांच्या पुढे बसून रडा. माझं मन कसं लागत नाही, माझे विचार का थांबत नाहीत, मी परत नामाला बसते, म्हणून बसा त्यांच्या पुढे परत नामाला. सोनं करतील आयुष्याचं. आता सांगा काय पुस्तक वाचलं? 7 सतिया म्हणून पुस्तक आहे. त्याच्यामध्ये कसं म्हणजे सीता, अंजना अशा या 7 सतींचं त्यात वर्णन केले. त्यात आता आपण राम कसा एक वचनी, एक बाणी, एक पत्नी असा आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी रामाना भरपूर राणी होती असं सांगितले. त्यात भरपूर राण्या होत्या रामाला. मग खरं कुठलं आणि इथं बसलेल्या सगळ्यांना कळलं ना का वाचन त्याज्य आहे. वाचन हे का त्याज्य आहे हे कळायला पाहिजे. आणि ह्या पद्धतीचं वाचन किंवा खूप मनन चिंतन एखाद्या ग्रंथाचं करायचं असेल तर आयुष्याचा कालावधी लागतो. त्यासाठी ज्ञानेश्वरीचा अभ्यास, दादबोधाचा अभ्यास जरूर करावा, पण तो विशीमध्ये करावा. 10-15 वर्षाचा असताना चालू करावा. तप्त होतो त्या ज्ञानानं मनुष्य आणि साधनेला लागतो. पण ज्याच्या जीवनाचा उत्तरार्ध चालू आहे त्यानं कळकळीनं भगवंताचं नाम घ्यावं, आपल्या वृत्ती नामामध्ये मिसळण्याचा प्रयत्न करावा, अभ्यास करावा. त्या मुहूर्तात जीव हा तरुणच असतो, कारण वासना कधी म्हातारी होत नाही. वासना तरुणच असते, देह म्हातारा होतो. आणि जीवाला हात द्यायला भगवंत आहे, श्री महाराज आहेत. त्यामुळे तो जीव नामाला लावावा. ध्यानाचा अभ्यास म्हणजे जो काही सद्गुरूंनी दिलेला असेल तो अभ्यास करायची तातडी करावी. रामाला एकच पत्नी होती का अनेक पत्न्या होत्या अशा संबंधीचं वाचन 20व्या वर्षी एखाद्याच्या जीवनात आलं तर तो त्याचा अर्थ समजून घेऊन नंतर ते नीट पद्धतीनं जाणून घेऊन त्याचा प्रवास पुढे नेईल. आपल्याला आयुष्याच्या उत्तरार्धात तितकासा वेळ नसतो, म्हणून आहे तो वेळ सार्थकी लावणं जास्त महत्वाचं आहे. आणि ही तीव्रता ज्याला तरुणपणी पटली तो तरुणपणी पण फार चिकित्सा करायला जाणार नाही, तो साधनेचीच तातडी करेल. आणि असं आहे, परमार्थ मार्गावरती जर आपण असू, पहिलं वाक्य फार महत्वाचं आहे, परमार्थ मार्गावरती जर आपण असू, हे वाक्य महत्वाचं. तर त्या व्यक्तीनं
संतांनी लिहिलेलीच पुस्तकं वाचावीत. दासबोध वाचावा, पण दासबोधावरची अनेक पुस्तकं ज्या संत नसलेल्या लोकांनी लिहिलेली आहेत ती वाचू नयेत. ज्ञानेश्वरी वाचावी. ज्ञानेश्वरीवरती अनेकांनी अनेक लिहिले असतील, पण ती संत नसतील तर त्यांची पुस्तकं वाचू नयेत. साधे सोपे तुकाराम महाराजांचे अभंग पाहावे. तुकाराम महाराज काय म्हणतायत ते पाहावं. त्याचा विस्तार कोपऱ्यावरच्या प्राध्यापकानं काय केलाय ते वाचायला जाऊ नये. रामायण वाचायचं आहे ना, वाल्मिकींचं रामायण वाचावं. किंवा भक्तियुक्त अंतःकरण आपलं असेल तर तुलसी रामायण वाचावं. पण दोघांची तुलना करून शहानिशा करायला जाऊ नये. संत लिखित वाचावं आणि थोडं वाचावं. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात की वाचन थोडं असावं, त्याचं पचवणं जास्त असावं. ते पचलं पाहिजे ना. ते पचतच होत नसेल वाचनाचं तर मनुष्य वाचत राहतो. असं नसून साधनेमध्ये राहावं. मानवी बुद्धी ही प्रपंचाला उपयोगी असते, पण परमार्थाला मारक असते. मानवी बुद्धी कशी तयार होते? माझ्या आजपर्यंतच्या जीवनामध्ये जशी माणसं आली, जशा पद्धतीचं मी श्रवण केलं, जशा पद्धतीची पुस्तकं वाचली, जशा पद्धतीचं शिक्षण मला त्या पुस्तकांच्या बाबतीत मिळालं, तशा पद्धतीची माझी बुद्धी तयार होते. वास्तव तसंच असेल असं नाही. त्यामुळं ज्यानं रामायणावरती असं पुस्तक लिहिलं की रामाला अनेक राण्या होत्या, त्या माणसाची बुद्धी कशी आहे त्यावरती अवलंबून आहे की तो काय लिहिल. वास्तव निराळा असू शकतं. असं पहा, हे समोर बसलेले काका आहेत, माझा आणि यांचा परिचय नाहीये परिचय. पण आता यांनी केस रंगवलेत. का हो तुम्ही रंगवले असं मी विचारलं त्यांना, आणि त्याचा त्यांना राग आला आणि माझ्याबद्दल त्यांनी वाईट मत बाहेर व्यक्त केलं. आलं का लक्षात तुमच्या? तर जे तो मत ऐकेल त्याच्या मनात मायाबद्दल वाईटच विचार असणार. आता आपण असं म्हणूया की या काकांनी अगदी मजेत हा आपल्या दृष्टीने एक दृष्टांत सांगायचा प्रयत्न होता, अशा अर्थानं हे वाक्य घेतलं आणि मायाबद्दल चांगली गोष्ट दुसऱ्याला सांगितली, तर ज्याला सांगितली त्याचा चांगला समज होईल. ज्या व्यक्तीचा तिराहिताचा समज होईल किंवा गैरसमज होईल तो त्याच्या बुद्धीतून होईल. संतांनी आपलं मन, आपली बुद्धी टाकलेली असते, भगवन्मय झालेले ते असतात. त्यामुळं ते जे लिहितात, ते जे सांगतात ते पाहावं, इतर गोष्टी पाहायला जाऊ नयेत. राम कसा होता हे ऐकायचं असेल, पाहायचं असेल, वाचायचं असेल तर समर्थ रामाबद्दल काय म्हणतात ते वाचा. गोंदवलेकर महाराज रामाबद्दल काय म्हणतात ते वाचा. तुकाराम महाराजांचे रामावरती अभंग आहेत. तुकाराम महाराज तर या एका अभंगात असंही म्हणतात की किती सोन्याची घरं होती लंकेत, किती तांब्याची होती, किती काश्याची होती, किती दगडांची होती. अभंगाच्या शेवटी म्हणतात तुका म्हणे ऐसी संपत्ती जयाचे, बरोबर लंगोटीही आली नाही म्हणतात मेल्यानंतर. म्हणून संत त्याबद्दल, आता समर्थांचे तर सद्गुरू होते प्रभू रामचंद्र. आता रामचंद्र कधी होऊन गेले त्या काळाबद्दल पण वाद आहे की किती हजार वर्षांपूर्वी ते झाले. बरं, ते याच सत्ययुगातले झाले का मागच्या महायुगातल्या सत्ययुगात झाले का आणखीन कुठल्या महायुगातल्या सत्ययुगात झाले? तुम्हाला माहिती आहे ना पांडुरंगाची आरती, युगे 28 विटेवरी उभा. पण हे तर 4थं युग आहे. मग युगे 28 म्हणजे कुठली युग? तर ही जी त्रेतायुग आहे, सत्ययुग आहे, द्वापार आहे आणि कलियुग आहे, ही चारही युग मिळून एक महायुग होतं. आणि अशा 28व्या महायुगापर्यंत तो उभा आहे तिथे, विठ्ठल उभा आहे. आता काही जण असा तर्क मांडतात 26व्या महायुगातल्या सत्ययुगात रामचंद्र झाले, ज्यांची आपण पूजा करतो. म्हणजे ह्या विचारांना, या तर्काला कुठेही कधीही अंत नाहीये. अंत आपल्या देहबुद्धीला निश्चित आहे जर सद्गुरुपदिष्ट साधना केली तर. त्यामुळे ते करावं. भ्रमाचा परिणाम म्हणून जग निदर्शनास येतं, दृष्टीस पडतं, विचारात येतं. ज्यामुळं भ्रम उत्पन्न होतो त्याचा नाश केला की जगाची किंमत राहत नाही.
जगाचं अस्तित्वच राहत नाही. मग युगांचं आणि महायुगांचं कसलं आलंय अस्तित्व? आलं का लक्षात तुमच्या? त्यामुळे ते सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये आधी करावं. आता इतक्या हजारो वर्षांपूर्वी जर रामचंद्र होऊन गेले असतील तर आत्ताच्या काहीशे वर्षांपूर्वी झालेल्या समर्थांचे ते सद्गुरू कसे? असे अनेक विचार येऊ शकतात. पण ते समर्थांचे सद्गुरू होते, तशा संबंधीचे पत्र आहेत, तशा संबंधीचे लिखित पुरावे पण आहेत. त्यामुळे ते त्यांच्या सद्गुरूंबद्दल काय म्हणतात ते बघावं आणि तेच सत्य मानावं.